10 सेक्शनल टेस्ट ठरवल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला अल्टिमेट पर्पज काय आहे, जस्ट टू गेन द कॉन्फिडन्स ओव्हर दॅट सब्जेक्ट, की ह्या सब्जेक्टला जे टॉपिक्स आहेत, सपोज आय एम टीचिंग इकॉनॉमी, तर मी तुम्हाला सेशनमध्येही सांगितलं की इकॉनॉमीचे एक सिलेक्टिव्ह कंपोनंट आहेत, ते तुमचे स्ट्रॉंग असले तर आपण म्हणू शकतो यू हॅव अ होल्ड ओव्हर इकॉनॉमी फॉर प्रिलिम्स, बरोबर. मग ते कंपोनंट तुम्हाला ते सेन्स ऑफ अचिव्हमेंट येत आहे का, की हे कंपोनंट माझे इकॉनॉमीचे स्ट्रॉंग आहेत आता, त्याच्यामुळे मला आत्ता काही गरज वाटत नाही आहे जास्त सेक्शनल टेस्ट सोडवायच्या. जेव्हा तुम्हाला तो सेन्स ऑफ ते काय म्हणू शकतो सॅटिस्फॅक्शन किंवा कॉन्फिडन्स येईल त्या सब्जेक्टवर, स्टॉप गिविंग सेक्शनल टेस्ट. कारण सेक्शनल असो का फुल लेंथ असो, ॲडिशनल डेटा तर इतका मिळणार आहे, बरोबर. कुठेतरी तर थांबावं लागेल ना, समवेअर यू हॅव टू स्टॉप, आणि कुठेतरी रिव्हिजनला शिफ्ट व्हावं लागेल ना. तुम्ही ही म्हणजे प्रयासची सोडवली, एक्स क्लासची सोडवली, वाय क्लासची सोडवली, आता परत ह्या 3 क्लासेसच्या सोडवल्यावर मी माझी ज्या नोट आहेत त्याच्यात ॲड करून घेतलं सगळं, जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन. परत मला आता एक झेड क्लास सापडला, त्याची टेस्ट मला कोणीतरी मित्रांनी रेकमेंड केली की बाबा ही सोडव, याच्यात बऱ्याचशा नवीन गोष्टी आहेत, की जी डी पीच कशाबद्दलचे, जी डी पीबद्दलचेच कसे प्रश्न येऊ शकतात, हे 4 प्रकारे वेगळे गोष्टी दिलेल्या आहेत. मग त्या वेगळ्या कन्सेप्ट परत लिहत बसणार का, म्हणजे इकॉनॉमीच्या याच्यात परत म्हणायचं झालं. आता वेगळ्या गोष्टी येतात ना ॲक्च्युअल पेपरमध्ये. आता मर्चंट डिस्काउंट रेट हा प्रश्न होता इकॉनॉमीला, बरोबर, प्रिलिम्सला. कुठल्या सेक्शनल टेस्टमध्ये वाचला आहे का मर्चंट डिस्काउंट रेट त्या वर्षीच्या याच्यात? नाहीच ना. सो असे काहीतरी टर्म्स येणारच आहेत तिथे, की ज्या तुम्हाला कदाचित फॅमिलियर नसतील, पण त्या कुठल्याच सेक्शनल टेस्टमधून कवर होणार नाही आहे, हे पण तितकंच खरं. मग तुम्ही अशा नवीन गोष्टी कधीपर्यंत आणि कुठपर्यंत करणार? सो यू शूड हॅव दॅट, हे तुम्हालाच सेन्स असला पाहिजे तो, की हे कट करायचं आहे मला, ओके. आणि तो बॅलन्स असला पाहिजे. मागच्या वेळी मी म्हणलो होतो की इट इज द टाईम दॅट यू हॅव टू शिफ्ट टू द MCQ सॉल्विंग किंवा टेस्ट गिविंग. आत्ताचा टाईम असा आहे की तुम्हाला ते बॅलन्स करावं लागेल आता, की रिव्हिजन आता परत टेस्टमध्येच वाहून नाही जायचं आहे. इतक्या टेस्ट देतो आहे की त्या टेस्टच्या मिस्टेक रेक्टिफाय करायलाच वेळ नाही आहे, त्या टेस्ट ॲनालाइज करायलाच वेळ नाही आहे, आणि जे काही माझा स्टॅटिक पार्ट आहे तो रिवाईज करायलाच वेळ नाही आहे. तसं नसलं पाहिजे, ओके. सो त्याच्यामुळे 1, 2, 3 सेक्शनल टेस्ट त्याच्यातून, आणि किती सोडवतो आपण? 3 सोडवणार ना फार तर फार. 3 सेक्शनल टेस्ट त्या टॉपिकच्या, त्याच्यातल्या ज्या मिस्टेक्स आहेत किंवा त्याच्यातली जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती लिहून घेतली नोट्समध्ये, दॅट्स इट, माय जॉब इज डन. आता हेच रिवाईज करायचं मल्टिपल टाईम्स, आणि याच्यावरूनच हे काहीतरी जे जमतं आहे ते करायचा प्रयत्न करायचा. अदरवाईज काय होईल, तुम्ही मल्टिपल सेक्शनल टेस्ट सोडवल्या तर तुम्हाला यू विल स्टार्ट गेटिंग अ सेल्फ डाऊट. तुम्हाला स्वतःवर डाऊट यायला सुरुवात होईल, तुम्हाला तुमच्या सोर्सेसवर डाऊट यायला सुरुवात होईल, आणि कॉन्फिडन्स डाऊन होईल. ते करायचं नाही आपल्याला आता या क्वेश्चन पण डीप, कधी सेक्शनल टेस्टला कधी क्वेश्चन पण डीप खूप येतात ऑब्विसली, ते पण कुठंतरी हे होतं. त्याचं तर मी रिझनही तुम्हाला सांगितलं होतं ना गेल्या वेळेस. आता सेक्शनल टेस्ट असेल, आता आपली इकॉनॉमीची टेस्ट आहे, 80 क्वेश्चन आय हॅव टू टेक फ्रॉम द 4 टॉपिक्स. आता काय करू मग मी? सरळ आहे ना. जर मला 80 प्रश्न 4 टॉपिकमधून काढायचे आहेत तर बँकिंगवर, म्हणजे तुम्ही यू जस्ट चेक द रेशो, 20 क्वेश्चन्स पर टॉपिक. मग 20 क्वेश्चन्स पर टॉपिक म्हणजे बँकिंगवर 20 क्वेश्चन्स काढायचे म्हटले तर मला डीप जावंच लागेल ना. आणि दिस इज द क्रायटेरिया और दिस इज द लिमिटेशन फॉर एनी काइंड ऑफ सेक्शनल टेस्ट. येते का लक्षात? ओके. तुम्ही फक्त इकॉनॉमीची सेक्शनल टेस्ट म्हटली, चला तुम्ही म्हणणार सर आपण 2 वीकमध्ये इकॉनॉमी डिवाईड करतो म्हणून 4, मग चला 8 ने करा तुम्ही 2 वीकची म्हणून, म्हणजे इकॉनॉमीची एंटायर सेक्शनल टेस्ट. तरी यू हॅव अ 10 क्वेश्चन्स ऑन पर टॉपिक, बट 10 क्वेश्चन इज ऑल्सो टू मच. तिथे तुम्हाला त्या टॉपिकवर 1 क्वेश्चन येईल का नाही याची गॅरंटी नाही आहे, बरोबर. तो मग हे कॅल्क्युलेशन पण करा ना. So going too much into the sectional test will be a trap according to me.